तर आज आपल्या घरी श्री रविकिरण महाराज आले होते. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज नेमका असा विषय झाला की ते आपल्या घरी येणार माहिती पडलं. मग काय सर्वात आधी म्हशीचं दूध काढून घेतलं आणि पाऊस एवढ्या जोराचा चालू होता. म्हटलं पाऊस बंद झाल्यावरती मनाची त्याचा आवडू, पण पाऊस बंद व्हायचं नावच नाही घेत होता. जेमतेम थोडाफार पाणी बंद झाला, लगेच मनाची त्याच्या घरामध्ये गेलो त्यांचं आवरून टाक. बरं ते जाऊ द्या, त्यांचं सर्व वाटप न झालं. आणि दालचिनी आता येतं तुम्हाला माहितच असेल, आपण रोज जो वापर करतो स्वयंपाक करतात ना त्याच्यामध्ये याचा वापर केला असतो. मस्तपैकी कार काढली आणि आता ते दालचिनी मसाला सर्व मिरची वगैरे दळून आणलं होतं. मग ते दळून करून घेऊन आलो. घरी आल्यानंतर आहे ना मिरची वगैरे एकदम हलवून घ्यायची सांगितली, कारण ती गरम असते ना ती जळून जाते. मग नंतर ते जाऊ दे, आज रविकिरण महाराज घरी येणार होते तर मग घराची स्वच्छता पण करायची होती. मस्तपैकी एक एक शोपीस सामान बाहेर काढला आणि ज्या आपल्या बाबांना पप्पांना वगैरे जे सन्मान चिन्ह भेटले, ट्रॉफी वगैरे भेटले होते त्या साईडला काढून ठेवलं एकदम व्यवस्थित. आणि नंतर सर्व काही आटपलं, घरासमोर आलो, एकदम गाडी बैल वगैरे तिथं बाहेर लावून टाकली. आणि सकाळचा पाऊस चालू होता, पण मग ना आता दुपारशी थोडंफार ऊन पडलं होतं आणि पाऊस पण बंद झाला होता. ते जाऊ दे, मग नंतर परत मनाची त्याच्या घरामध्ये आलो, म्हशीचं दूध काढून घेतलं आणि घरी येऊन बघितलं तर महाराजांची गाडी इथं लागली होती. मग आधी घरामध्ये गेलो, महाराजांचे दर्शन घेतले आणि नंतर तिकडे आपल्या राहत्या घरी आलो, कारण तिथं महाराजांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. मग त्यांचे पाय धुण्यासाठी व्यवस्थित सर्व सामान, ताट, आरतीचं ताट वगैरे तयार करून ठेवलं आणि महाराजांची एंट्री आपल्या घरी झाली आणि त्यांचे पाय आपल्या घराला लागले. आणि इथं आई वडिलांनी त्यांचे पाय वगैरे धुतली, पूजा वगैरे केली आणि महाराजांचं भोजन वगैरे झाल्यानंतर त्यांना श्रीफळ, नारळ, टोपी आणि माळ त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची पूजा वगैरे सर्व एकदम व्यवस्थितपणे पार पडलं आणि त्यांच्यासोबत सर्व फॅमिली फोटो काढून घेतले. आणि राहिला विषय माझ्या आवाजात, माझा आवाज अजून पण बरा झाला नाहीये. तर चला भेटतो पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.